आता अंघोळ करायची होती मला, पण बाथरूममध्ये पाणीच नव्हतं. तर मग काय, पाईपच घेऊन गेले मी बाथरूममध्ये आणि पाणी भरून घेतलं आणि अंघोळ करून घेतली पटकनच. आणि अंघोळ केल्यावर बकऱ्याला पाणी पाजून घेतलं, कारण की वावर एवढं दूर आहे की भयानक. मग ते जायला कसं ताण लागते, तर मग पहिलेच पाणी पाजून घेतलं. आणि आता बकऱ्या सोडल्या होत्या, आई गेली होती बकऱ्या हाणत. मग घरी कोणी नव्हतं तर गेट लावून घेतलं मी आज. आणि आता बकऱ्या असं चाललो होतो आम्ही, ललिता आजी मागं आणि मी पुढे. पुढे असलं की बकऱ्या बरोबर लाईनीत येतात, मागं पुढे म्हणतात बकऱ्या मस्तपैकी चालतात अशा. आणि इकडे तिकडे जात नाही आणि इकडे तिकडे पसरत नाही ना. आता वावरात आल्याबरोबर एवढी भूक लागली होती की एवढं दूर होतं वावर की लय चालत यायला लागलं. आणि त्यात नाल्यानं आलं तर पाय फसत होते, म्हणून येता बरोबर बसली मी जेवण करायला. आज मला सोबती कोणीच नव्हतं जेवण करायला. ललिता आजी घरूनच जेवून आली होती आणि दादाही घरूनच जेवण करून आले होते. तर मग मला आज जेवायला लागलं एकटीलेच. आता 12 वाजले होते वावरात यायले, अजून कामाला काहीच पत्ता नव्हता. जेवणच करून घेतलं होतं आणि जेवण करायला असं काही आणलं होतं मी आज. अंड्याची चटणी, मेथीची भाजी, लोणचं, पोळ्या आणि हे पतली भाजी केली होती. पालक मेथी मस्त बारीक करून त्या शेंगदाणे लावून. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.